नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आणि सत्याचा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आता अंशुमनला पापाची भयानक शिक्षा देत सणासण शापकाचे फटके मारत स्वानंदीने आता पाठीमागच्या सगळ्या अंशुमनच्या पापाचा पाढा वाचून एक एक चापकाचा फटका मारत आता सगळे काही पाप आणि त्याची इथेच परतफेड करत आता अंशुमनला जोराने फटके मारत असते. या फटक्यांनी आजपर्यंत तू केलेले सगळे कुकर्म तुझ्या कायम लक्षात राहतील अंशुमन, असे स्वानंदी अंशुमनला बोलते. आणि आता स्वानंदी म्हणते की इथल्या प्रत्येक माणसाला तुला होणारा असा त्रास बघवत नाहीये आणि किती जरी राजवाड्यांनी म्हटलं असलं तरी त्यांना सुद्धा आनंद होत नाही, एवढं तू लक्षात ठेव अंशुमन. आणि तू एका चांगल्या घरात जन्माला आलास, या घराच्या चांगल्या संस्काराचा तू जरा विचार कर, असे आता स्वानंदी अंशुमनला बोलते. आणि बायका आणि प्रत्येक माणसाला त्रास देणं तू बंद कर, असे ठणकावून स्वानंदी अंशुमनला बोलते. आणि लगेच आता पुढे येत मल्लिका म्हणते की स्वानंदी अगं आता तू असं नाही वागणार, त्याला आता त्याच्या चुकांची जाणीव झाली, उठ अंशुमन उठ, असे करत आता मल्लिका अंशुमनला उठवते. तर आता समर म्हणतो की अंशुमन, ही तुझ्यासाठी शेवटची संधी आणि आता जर तुझं वागणं बदललं नाही तर यापुढे तुझी काहीच खैर नाही, असे समर बोलतो. आणि मल्लिका अंशुमनला आतमध्ये निघून घेऊन जाते. आणि आता बेडरूममध्ये जाऊन अंशुमनला उघडे करून अंशुमनच्या पाठीवर जे वळ उठलेले असतात त्या वळाला आता अर्पिता हळद मीठ घालत असते. अंशुमन मोठमोठ्याने ओरडत असतो आणि अर्पिता म्हणते की बघ मम्मा, किती वळ उठलेत अंशूच्या पाठीवरती. आणि आता अर्पिता म्हणते बघितलं का ती मूर्खबाई तिने काय करून ठेवलं. मल्लिका म्हणते बस झालं आता, त्या स्वानंदीचं खूप झालंय. मल्लिका म्हणते माझ्या मुलाला चापकाने फोडून काढलं, इथपर्यंत मजल गेली का हिची. मल्लिका म्हणते तो माझा मुलगा आहे, तो कोणाशी भांडेल, काही करेल, ही कोण त्याला मारणारी. अंशुमन म्हणतो की त्या स्वानंदीने मला चापकाने मारलंय, कळतंय का तुम्हाला मला किती दुखतंय ते. आणि आता अंशुमन लायटर घेऊन ते लायटर आता ऑन करता क्षणी रागाने अंशुमन उठून आता कपाट उघडतो. कपाट उघडता क्षणी इकडे ड्रॉवरमधून समर आणि स्वानंदीच्या लग्नाचा फोटो अंशुमन बाहेर काढतो. मल्लिका अर्पिता जाम घाबरतात. पुढे येत मल्लिका म्हणते अंशू तू काय करतो. अंशुमन म्हणतो जे अगोदर करायला पाहिजे होतं ना तेच करतोय. आणि आता अंशुमन म्हणतो की आता काही जरी झालं तरी मी त्या स्वानंदीला सोडणार नाही, त्या स्वानंदीचे मी असे हाल करीन ना, मागचा पुढचा मी सगळा हिशोब चुकता करील, असे अंशुमन बोलतो. आणि पुढच्या 6 महिन्यात जर मी बदला घेतला नाही तर बापाचं नाव पुढे लावणार नाही, असे अंशुमन पण करतो. आता इकडे समर बेडरूम मध्ये येतो. समरला अंशुमनला आपण चापकाने मारायला सांगितलं हे आठवून वाईट वाटतं. समर स्वानंदीला म्हणतो की मी असं सांगितलं का चापकाने फोडून काढा म्हणून. स्वानंदी म्हणते की आपण जर त्याला ही शिक्षा दिली नसती तर त्याच चापकाचे फटके त्याने रोहिणीला मारले असते. स्वानंदी म्हणते सॉरी, पण ही वेळ त्याने स्वतःवरती आणली. जो गुन्हा तो करणार होता त्याच गुन्ह्याची शिक्षा त्याने स्वतः खाल्ली, त्यामुळे त्याला याची जाणीव झाली असेल, असे स्वानंदी समरला सांगते. आणि या शिक्षामुळे अंशुमन जरा सिन्सिअरली वागेल अशी आशा आपण करू शकतो, असे आता स्वानंदी बोलते. समर म्हणतो की मला त्याची आता खूप काळजी वाटायला लागली. हा मुलगा एवढा अचानक कसा काय बदलला आणि आजपर्यंत माझं लक्षात कसं नाही आलं. मी त्याचा मोठा भाऊ आहे म्हणून खरं तर चूक माझीच आहे, मी त्याला समजून घेतलं नाही. आता स्वानंदी म्हणते की प्रत्येक त्यांच्या चुकीला तुम्ही स्वतःवरला दोष देत जाऊ नका, कारण त्याला एक चांगला माणूस आता घडवायची संधी आहे. आणि समरला आपण आनंदला कसे हाकलून दिले हे सगळं आठवतं. आनंद आपल्याला कसा सांगत होता, तुझ्या मनात देखील तुला तेच वाटतंय का समर. आपण कसं आनंदला हात करून जायला सांगितलं, आजीने कसं आपल्याला सांगितलं की जे अनेक वर्षापासून घडलं नव्हतं ते घडलंय आणि असं व्हायला नको होतं. हे सगळं आता समरच्या डोळ्याभोवती नाचू लागते. आणि पटकन आता कपाट उघडून ड्रॉवरमधून आनंद निकिताचे ते प्रेमाचे क्षण घालवलेले सुंदर फोटो बाहेर काढून समर त्या आठवणीत ते फोटो बघत हरवून जातो. तर पाठीमागे स्वानंदी समरला बघते. तेवढ्यात पाठीमागून स्वानंदी तिथे येते आणि म्हणते काय अल्बम बघत होते का काय फोटोची. समर म्हणतो तो अल्बम खाली पडला होता म्हणून तो बघितला, उचलून ठेवला. आणि आता पटकन समर बाजूला जातो. समर बाहेर जाता क्षणी इकडे निकिता आता स्वानंदीला फोन करते. स्वानंदी म्हणते की बोला ना निकिता ताई. तर निकिता म्हणते मला ना आता आनंदची काळजी वाटायला लागली. तो ना सतत त्या समरचा विचार करत बसलेला असतो
आनंद कधी नव्हता एवढे दिवस घरी असल्यामुळे समरच्या विचाराने तो स्वतःला विसरून बसलाय आणि याचा आता आनंदला जास्त त्रास होतोय असे आता निकिता सांगते. निकिता म्हणते की स्वानंदी लवकरच आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता इकडे स्वानंदी सुद्धा म्हणते की राजवाडे तुम्हा दोघांना इकडे खूप मिस करतायत, फक्त ते मान्य करणार नाही कारण त्यांचा तो स्वभाव नाही ना. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की तुमच्या जुन्या प्रपोजलचे जुने फोटोचे अल्बम ते बघत होते आणि तुम्हाला खूप मिस करतायत. तर इकडे निकिता म्हणते की बापरे, आणि लगेच तोंडाला हात लावत निकिता म्हणते की बापरे स्वानंदी, आता आनंदसुद्धा त्याच फोटोबद्दल बोलत होता. आणि निकिता म्हणते बापरे, आता हे प्रकरण ना लवकर संपवावं म्हणजे बरं होईल. तर स्वानंदी म्हणते लवकर संपेल. दुसऱ्या दिवशी सकाळी समर त्याचे आवरून गुड मॉर्निंग करत आता आजीसमोर येऊन बसतो आणि लगेच आता आजी म्हणते की पिंटे, अरे यावर्षी कार्यक्रम होणार आहे का? तेवढ्या चहा घेऊन स्वानंदी तिथे येत म्हणते की कसला कार्यक्रम? स्वानंदी बसताच आजी म्हणते की अगं, आपण प्रत्येक सण एकदम थाटामाटाने साजरा करतो आणि त्यातली त्यात खास करून रंगपंचमीचा बरं का. आता समर म्हणतो की या कार्यक्रमाच्या दिवशी आपण घरच्या सगळ्या स्टाफला सुट्टी देतो. स्वानंदी म्हणते की वाव, किती छान कल्पना आहे. आजी म्हणते दरवर्षी सगळी तयारी आनंदच करायचा, आम्हाला काही बघवावंच लागत नव्हतं. तर समर खाली मान घालतो. स्वानंदी म्हणते किती छान पद्धत आहे. आजी म्हणते पण यावर्षी होईल की नाही काय माहिती. आता समर म्हणतो आजी त्यांच्याशिवाय काही अडलेलं नाही. तर पटकन समरला फोन येऊन समर बाजूला जातो. स्वानंदी म्हणते आजी ऐकलं का, त्यांच्याशिवाय काहीच अडलेलं नाहीये म्हणतायत. आणि पटकन आता आजी नारायणला बोलून रंग मागवते आणि त्या रंगामध्ये हात बुडवून आता स्वानंदीला पहिल्यांदा आजीने रंग लावलेला असतो. स्वानंदी खुश होते आणि आजी स्वानंदीला रंगपंचमीच्या खूप शुभेच्छा देते. आणि लगेच आता स्वानंदी नारायणला सुद्धा शुभेच्छा देते. तर दरवाजाच्या आडून अर्पिता ते सगळं ऐकते. आता इकडे स्वानंदी फोन करून आता आपण रंगपंचमीच्या दिवशी स्वतः कोणकोणता स्वयंपाक करायचा हे सगळं राजवाड्यांना सांगत असते. आणि तेवढ्यात आता समर हा त्याची जाण्याची तयारी लगबगीने सुरू करतो. आणि तेवढ्यात आता स्वानंदी फोनवर बोलत असताना समर येऊन स्वानंदीला धडकतो. स्वानंदी म्हणते सॉरी. समर म्हणतो त्यात कशाला सॉरी मागायची, हे तर आपलं आता रेग्युलर झालंय, कायम आपण दोघं एकमेकांना धडकतच असतो. आणि आता समर म्हणतो तुम्हाला रंग कोणी लावला? तर स्वानंदी म्हणते आजीने. असं काही एक्सपोज होऊ नका कारण मला रंगपंचमी खूप आवडते बरं का, असे स्वानंदी बोलते. आणि आता स्वानंदी म्हणते मला रंग खेळायला सुद्धा आवडतं, तुमच्यासाठी फुगे सुद्धा आणलेत आणि तुमच्या तोंडावर मारणार आहे. समर म्हणतो ठीक आहे, तुम्हाला हवं ते करा, पण मी रेस्टॉरंटमधून जेवण मागतो, जेवण करायची गरज नाही आहे. स्वानंदी म्हणते की हे काय, माझी इच्छा आहे, मला आनंद वाटतो जेवण करायला, मला का अडवताय? आणि इकडे आता मलिका बेडरूममध्ये अंशुमनला म्हणते की आपली ना सगळी वाट लागली. अंशुमन, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तर अंशुमन म्हणतो मी काय केलंय? आता मलिका म्हणते तू तमाशा केलाय, सगळ्यांसमोर तमाशा करायची काय गरज होती रे अंशुमन? मलिका म्हणते की माझ्या पद्धतीने मी रोहिणीला चांगलं हँडल केलं असतं, पण नाही, तुला ना दमच निघला नाही. आता मलिका म्हणते तुला कळतंय का अंशुमन, त्या रोहिणीने आपलं बोलणं ऐकलंय आणि तू त्या रोहिणीला मारलं. आणि म्हणून समर, आजी, ते म्हातारी, स्वानंदी, सगळ्यांचा विश्वास आपल्यावरचा उडालाय, म्हणजे तुझ्यावरचा अंशुमन, कळतंय का तुला? आणि जर त्या रोहिणीने तोंड उघडलं तर आपण काय करणार आहोत अंशुमन, असे आता मलिका सांगते. आता अंशुमन म्हणतो की अगं मॉम, तिने काही ऐकलं नाहीये आणि आपण आता बदललोय ना. आणि अंशुमन म्हणतो की मला चांगलंच आठवतंय मॉम, आपण काहीच बोललेलो नाहीये. आणि आता इकडे अंशुमन म्हणतो जे काही केलंय ते निलिमाने केलंय, आपण काहीच बोललेलो नाहीये, आणि जरी ऐकलं असेल तर घेईल निलिमा बघून, असे आता अंशुमन बोलतो. आणि तेवढ्यात आता ओरडतच अर्पिता तिथे येते आणि म्हणते सारखं आपलं स्वानंदी स्वानंदी. मलिका म्हणते की आप्पी आता तुला काय झालं? अर्पिता म्हणते आपल्या घरात तुला माहितीये का मॉम, रंगपंचमीचा इव्हेंट होणार आहे. स्वानंदी मॅडम आहे ती पुढे पुढे करायला. आता मलिका म्हणते त्या म्हातारीला ना जे काही करायचं ते करू दे. मलिका म्हणते की पण ही रंगपंचमी स्वानंदीच्या आयुष्यात काळा दिवस आणणार हे नक्की. आता इकडे रोहिणी ही रंगपंचमीच्या दिवशी घरातून जाऊ लागते. तर तेवढ्यात आता स्वानंदी पुढे येते आणि म्हणते की हे काय रोहिणी, अगं तू कुठे निघाली? अंशुमनने तुला काही काम सांगितलं का? तर रोहिणी म्हणते नाही मॅडम. स्वानंदी म्हणते मग? आणि लगेच आता रोहिणी म्हणते की बाबा आजारी असतात ना, त्यांची काळजी घ्यायला जावी लागेल. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की बरं तुला काही मदत लागणार असतील तर सांग. आणि अंशुमनने आपल्यावरती कसे अत्याचार केले हे प्रत्येक क्षण आता रोहिणीला आठवतात. आपला मोबाईल कसा फेकून दिला, आपल्यावरती चाबूक कसा उगारला, हे सगळं रोहिणीला आठवतं. आणि आता स्वानंदी म्हणते बाबांना बरं वाटलं की परत येशील का? तर इकडे रोहिणी म्हणते मी प्रयत्न करेन. आणि येते आता असे म्हणत आता इकडे रोहिणी तेथून निघून जाते.
आता त्यानंतर समर हा कंपनीमध्ये येतो आणि कंपनीच्या आता 2 महत्त्वाच्या मॅनेजरला बोलवून समर त्यांच्याशी बोलत त्यांना सांगू लागतो की गेल्या काही दिवसापासून आपल्या कंपनीत अशा काही घटना घडल्या की जेणेकरून मला हे करावं लागतंय. तर त्याच वेळेस अर्पिता आता दरवाजात उभा राहून समरचे ते बोलणे ऐकू लागते आणि त्यासाठी मला राजवाडे इंडस्ट्रीची आणि राजवाडे कुटुंबाची काळजी घेणारा असा एक व्यक्ती पाहिजे आहे. आणि आत्ता माझ्या या डोळ्यासमोर एकच अशी व्यक्ती आहे आणि ती म्हणजे माझी आजी. आणि आता ते आजीचं नाव सुचवताच आता इकडे अर्पिताला धक्का बसतो आणि पळतच अर्पिता ही आता घरी येते आणि मलिका समोर येताच आता मलिका म्हणते, काय झालं आप्पी, एवढं का धापा टाकत आली? तर आता अर्पिता म्हणते की तुला माहिती आहे का? अर्पिता म्हणते की राजवाडी इंडस्ट्रीमध्ये आनंदच्या जागेवरती आजीला घेण्याचा इकडे समर विचार करतोय. तर ते ऐकताच आता मलिकाच्या काळजाचा ठोका चुकून अंशुमनच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन. आणि आता इकडे आजीचं नाव राजवाडी इंडस्ट्रीमध्ये आता आनंदच्या जागेवरती येणार असल्याचे कळताच आता इकडे मलिका अंशुमनला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता आजी ही आनंदच्या जागी तिच्याऐवजी स्वानंदीचं कसं नाव देते हे बघण्यासाठी आणि त्यानंतर इकडे आता मलिका अंशुमनचा खेळ कायमचा संपून दोघांवरही अविश्वास दाखवताच इकडे आता स्वानंदी आनंद निर्दोष असल्याची कशी आता समोर आणते आणि स्वानंदी आता समर आणि आनंदला पुन्हा एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.